जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. नमस्कार. नमस्कार. आपण 1 मिनिट थांबू आणि सुरुवात करू. अच्छा. माझ्या मते आपण सुरुवात करूयात, कारण मग त्याला 1-2 मिनिट मध्ये परत काही काही बोललं जातं, त्यामध्ये वेळ जातो आपला. ठीक आहे. तर आपण पाठ 1 बघत होतो, प्रारंभचा, आणि आपण अ, पश्चात पर्यंत सह आणि साकम आपण हे 2 शब्द काल बघत होतो. बरोबर. सह हो सर. आणि साकम हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, दोन्ही वापरले जातात. आणि एक आपण ज्या अर्थी हे शब्द वापरतोय तेव्हा मी जाता जाता तुम्हाला सांगतो की ह्या शब्दांबरोबर नेहमी तृतीयेची अपेक्षा असते. म्हणजे याच्याबरोबर तृतीया ही विभक्ती वापरली जाते. म्हणजे रामाच्या बरोबर आपण ज्याला षष्ठी म्हणतो ना मराठीत, त्याऐवजी संस्कृतमध्ये तृतीया असते. आणि मराठीत देखील असते अ, तृतीया, पण ते नेहीशी अशा अर्थाने असते. पण आपण एका प्रकारे तृतीया आपण वापरतो. म्हणजे मी चाकूनी फळ कापतो, तर ते चाकूनी जे आहे ना ते तृतीय आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगतो आणि पुढे आपण शिकूयात ते. ठीक आहे. पुढे काल कोण होतं पहिलं? छायाताई आल्यात? नाही. बर. लताताई हो आहे. घ्या. अव्यय तत्र म्हणजे तेथे. ते कुत्र सगळं झालंय लताताई. कोठे. आपण आपण आता इथे या शब्दावर एव वर एव. एव सह मध्ये का नाही खाली. हा, एव सहच्या खाली एव. एव म्हणजे च. हा, आपण म्हणतो ना पुस्तकच वाचलं. पुस्तक. हं. च मराठीत जे आपण म्हणतो ना हो तो. ठीक आहे. हो हो. हा. पुढे कोण घेत आहे? 2 घ्यायचे का? नाही, एक एकच घ्या. अपर्णाताई आहेत? ठीक. हा, हो आहे. मी घेऊ का? ता. माझ्या मते माधवीताई नाहीयेत, राजश्रीताई फडणीस पण नाहीयेत. अपर्णाताईच आहेत नंतर. रोल हो, नंबर घेते. 6, वर्ग क्रमांक 6. हो. अं, तावत तावत तू तर तो. बरोबर आहे. बेन. तावत आणि तू दोन्ही समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामध्ये किंचित असा फरक आहे. म्हणजे यावत आणि तावत, जोपर्यंत तोपर्यंत, असा देखील अर्थी तावत वापरला जातो. म्हणजे तुम्ही एखादी म्हण ऐकली असेल की जोपर्यंत सूर्य आकाशात तळपत असेल तोपर्यंत मी लढत राहीन. हम्म, हम्म, बरोबर आहे. हम्म, असं भीष्माचार्यांच्याच तोंडचं कुठलं तरी एक वाक्य आहे असं मला आठवतंय, का कर्णाच्या तोंडचं. त्यावेळेला हम्म, यावत आणि तावत वापरलेलं होतं. हम्म. ठीक आहे. पुढे हो. आपण आता नंतर माधवीताई दळवी. किम कोण काय. बरोबर आहे. पुढे माधवीताई नंतर कोण आहेत? बर, म्हणजे आज निशिगंधाताई नाहीयेत. सीमाताई सोनसळे नाहीयेत. बर, ठीक आहे. वैजयंतीताई जोशी दिसत आहेत. हो सर. हा, घ्या. मोठा करू का? अतः म्हणजे म्हणून. हा, बरोबर आहे. पुढचा घ्या. कोण आहेत? विद्याताई तेंडोलकर. अच्छा, किम किंतु किम राहिलं नाही. किम कोण झालं ना? झालंय. नाही किम. झालं, नाही झालं. किम किम किमच म्हटलं. कोण किम झालं काय. ना. हा, तावत किम नंतर की. कोण काय. बर, ठीक आहे. अतः म्हणून. हा, मग आता कोण होतं? विद्याताई तेंडोलकर आहेत. हा, किंतु परंतु पण. हा, हे तर शब्द आपल्याला अगदी माहितीच आहेत मराठी बोलणाऱ्यांना. हो.
राईट. ओके. हो. पुढे गोविंद जातो. आता हे संस्कृत मध्ये वाक्य बनवायचे आहेत. अगदी सोपी आहेत वाक्य, पटापट बनवा. चला, कल्पनाताई उबाळे बनवा. गोविंद जातो. गोविंद हा. गच्छति. गोविंदः गच्छति. गोविंद पुल्लिंगी शब्द आहे की नाही आणि प्रथमा विभक्ती आहे की नाही? हो हो. कर्त्याची गोविंदः विभक्ती गच्छति. प्रथमा. हा. हा, गोविंदः गच्छति. बरोबर. पुढचं कपिलजी. अशोकः गच्छति. बरोबर. पुढे रुपालीताई. माधव. माधवः गच्छति. करेक्ट. हे सगळे गच्छती गच्छतीच आहेत. पुढे सुकेशाताई. माधव सुकेशाताई नाही आहेत का? आहे ना. हा, माधव ऐकू नाही येते का? माधव हा, बोला बोला तुम्ही. आम्ही सगळे गप्पा बसून ऐकतोय. माधव गच्छति. बरोबर. छायाताई. हो सर. विनायकः गच्छति. मधलं राहिलं, आधीचं वाक्य राहिलंय छायाताई. कमल कमल गच्छति. हा, आता इथे तुम्ही जरा हिंदीकडे लक्ष द्या. कमल जाता हा. है म्हणजे इथे कमल हे पुरुषाचं नाव आहे. पुल्लिंग. हा. हा, मग आपण जाता. संस्कृत मध्ये लिहिताना कसं लिहायला लागेल आपल्याला? कमलः गच्छन्ति. नाही, गच्छती एकच आहे ना. अनेक कमळ आहेत का? नाही, एकच आहे. गच्छति. एकच आहे. आणि कमल हा पुरुष आहे इथे. कमलः गच्छति. कमल हसन नावाचा एक नट होता, आठवत आहे? त्याचे नाव कमलच होतं. हो सर. हो. हा. पुढे लताताई घ्या. विनायकः गच्छति. हा, आता इथे हो, विनायका गच्छति. बरोबर, ठीक आहे. आता वरील वाक्यांचे खालील अव्ययांच्या साह्याने प्रश्नार्थक वाक्य बनवायची. म्हणजे ही नुसतीच वाक्य आहेत, पण आता आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहेत. आणि त्यामध्ये कुत्र आणि कदा यापैकी कुठलाही एक वापरून बनवायचं आहे. तर पहिल्या अपर्णाताई बर्वे घेतील. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये या दोन्हीपैकी कुठलंही एक अव्यय वापरून वाक्य बनवा. गोविंदः कुत्र गच्छति. हा, आता क्वेश्चन मार्क येईल, बरोबर, कारण की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. हा, ठीक आहे. पुढचं कोण घेणार आहेत? अपर्णाताई नंतर माधवीताई दळवी. मी आता कदा वापरून गोविंदच करू का? नाही, दुसरं करायचं. ओके. अशोकः कुत्र गच्छति. बर. अशोक कदा गच्छति का नाही केलं तुम्ही? मला सांगा. मगाशी तेच म्हणलं ना की मी विचारलं होतं कदा वापरून करू का? हो, कदा वापरा, पण मला काय वाटलं होतं की तुम्ही परत गोविंद कदा गच्छति ओके. म्हणणार आहात, म्हणून मी तुम्हाला हा, नाही म्हणलं. हा. ठीक आहे. हा ते पण होऊ शकतं. अशोकः कदा गच्छति. हा, म्हणजे अशोक केव्हा जातो? बरोबर. बरोबर आहे. हम्म. पुढचं वाक्य आता कोण आहेत? वैजयंतीताई जोशी आल्या का? आहेत सर मी. आहेत आहेत. आधी करेक्ट करेक्ट. हा, घ्या. माधव मधचं वाक्य करायचंय. दोन्हीपैकी कुठलंही एक वापरा. माधवः कुत्र गच्छति. माधव कदा गच्छति. बरोबर आहे. पुढे विद्याताई तेंडुलकर. कमलः कुत्र गच्छति. कमलः कदा गच्छति. हा, कमलः कदा गच्छति. हा, प्रश्नार्थक आहे. पुढे कल्पनाताई उबाळे आल्यात का आज? आल्यात. हो सर. ठीक आहे. विनायकः कुत्र गच्छति. विनायकः कदा गच्छति. बरोबर आहे. म्हणजे बघा, आजपासून तुम्ही तुमच्या नवऱ्याला हा प्रश्न विचारू शकाल. हो सर. हो, बरोबर. आणि अगदी निघताना विचारू नका, नाही तर तो चिडेल. हा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुत्र म्हणजे कुठे आणि कदा म्हणजे केव्हा, हे अर्थ लक्षात आले. पुढे आता हे रिकाम्या जागी वापरायचे. बघूयात तुमच्यापैकी किती लोक कल्पक आहेत. आणि कपिलजी सुरुवात करतायत.
अहम गच्छामि. हा, छान आहे ना. बरोबर आहे, कारण की गच्छामी म्हणजे अहमच वापरावं लागेल, आपल्याला काही बाकी पर्याय नाहीये इथे. हा, रामः. रुपालीताईंनी सांगायचंय वाक्य. रामः पुस्तकं पठति. चालेल, ठीक आहे, हरकत नाही. पुढे. किंवा अ, रामः गच्छति. हो, चालेल चालेल. सुकेशाताई पुढचं करा, पत्रम वालं वाक्य. पत्रम लिखती. बर, मला आज एक नवीन दिसत आहेत, सुधाताई म्हणून, वळंडीकर म्हणून. सर गुड मॉर्निंग. मी संध्याकाळची आहे. संध्याकाळ. हो 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 सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, बोला बोला. मी संध्याकाळची बॅचची आहे. बर, हरकत हा, नाही. मला थोडं घरी काम असल्यामुळे मी अटेंड नाही केलं, म्हणून आज सकाळी थोडा वेळ काढले. बर बर, ठीक आहे. नाही, तुम्ही येऊ शकता, तसे काही म्हणजे हरकत कोणाचीच नाहीये. ठीक आहे, मग पुढचं वाक्य कराल का पत्रमचं? सर मी जस्ट जॉईन झाले, तरी पत्रम पठसी, पत्रम लिखती. हा, पण म्हणजे आता पत्रम मध्ये आपल्याला कर्ता अध्यारूत आहे, राईट? बरोबर. हा, पण तुम्ही आज्ञार्थी वाक्य केलेली होती, पत्रम पठ असं म्हणू शकला असतात. ओके, बरोबर आहे. पत्र वाच, हा, आपण हो. बाळबोध मध्ये केलेलं होतं हे सगळं. पठ, लिख. हा सर, इथं त्वम हा. पत्रम पठसी असंही तेही केलं होऊ तरी शकतं ना? चालेल. हो हो, हा. त्वम सकाळी पण पत्रम होत होतं. तसंही तुम्ही म्हणू शकता. सकाळी हा. पण होत होतं. सकाळी काय म्हणताय? दुसरा आवाज आहे त्यांचा ऑडिओ घरातला. कोणी बॅकग्राऊंड मध्ये बोलतंय का? सर माझ्याकडे नाहीये, ते दुसरं कुणीतरी माझ्याकडे पण नाहीये. म्यूट नाही केले, अनम्यूट आहे त्यांचे. सॉरी, म्यूट कोणाच तरी आहे. अनम्यूट आहे. हा, कृपया जर का बोलत नसाल तर सगळ्यांनी म्यूट मध्ये ठेवा. हा, पुढे कोण येतंय आता? परत छायाताई आहेत. पत्रम ना पठती. नाही, पत्रमचं झालं आपलं, छायाताई. आता पुढचं वाक्य. इथे हो, गाळलेला पठती. शब्द आहेत आणि पुढे पठती आहे. रमेश पुस्तकम पठती. अगदी सुंदर सुंदर वाक्य बनवलं छायाताई. धन्यवाद सर. पुढे लताताई कुलकर्णी. माधवः दुग्धम पिबती. बरोबर आहे, माधव दूध पितो. अगदी बरोबर केलं. पुढे आता अपर्णाताई बर्वे, उत्तरे द्या. ठीक आहे. किम पठसी. पुस्तकम पठसी. बरोबर आहे, म्हणजे इथे त्वम हा कर्ता अध्यारूत आहे, कारण की क्रियापद पठसी आहे. मग तू काय वाचतोस? पुस्तक. बरोबर आहे. पठती. हा, त्वम पठामी येईल का? नाही. आता हे बघा, त्वम किम पठसी असं मी अपर्णाताईंशी बोलतोय. समजा मी अपर्णाताईंना प्रश्न विचारलाय, त्वम किम पठसी, तर मग अपर्णाताई काय उत्तर देतील मला? अहम पुस्तकम पठामी. पठामी, करेक्ट. पुढे आता माधवीताई दळवी. किम पिबसी. हा, म्हणजे तुम्ही समजा मला विचारताय किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर उत्तर कसं येईल तुम्हाला? अहम दुग्धम पिबसी. अहम पिबामी. दुग्धम पिबामी. पिबामी. करेक्ट, बरोबर. हा, पुढे कोण आहेत आता? एकदम वैजयंतीताई जोशी असतील. हो सर. बोला. किम पश्यामी. किम पश्यामी म्हणजे आपला स्वतःलाच प्रश्न आहे. अहम किम पश्यामी म्हणजे आता समजा तुम्ही आणि मी संवाद करतोय आणि मी पलीकडे कुठेतरी दुसरीकडे बघायला लागलो, तर मी तुम्हाला विचारू शकतो की अहम किम पश्यामी, मी काय बघतोय? आणि माझी नजर दुसरीकडे गेली आहे. अच्छा. हा, तर काय उत्तर देता येईल?
हा अहं अहम सूर्यम. आता सूर्यम जे सूर्यं आहे पश्यामि. तो द्वितीय मधलं कर्म येते, कारण की सूर्य हा. हे प्रथम आहे पण कर्म द्वितीयत असतं, कारण की बघायची क्रिया आपण करतोय म्हणजे अहम. अहम प्रथमेत गेलं, हो, बरोबर. बरोबर. आणि कोणाला बघतोय? सूर्याला बघतोय, म्हणून सूर्य कर्म झालं आणि ते द्वितीयेत गेलं. ठीक आहे. बरोबर. अहं हा सूर्यं. पुढे कोण करते आता? विद्याताई तेंडोलकर. किम क्रीडसी हम्म. म्हणजे हा त्वम प्रश्न कोणाला उद्देशून त्वमला आहे. त्वम हा मग आता त्वम मी समजा तुम्हाला बुद्धिबला म्हणलं क्रीडसी. ठीक आहे. आता मी पण बुद्धिबल होईल का? बुद्धिबला बुद्धिबला हा होईल का? नाही नाही. हा द्वितीय मधलं कर्म आहे, मग काय होईल? बुद्धिबलम. बलम येईल. आता बघा तुम्ही एक अहं छान शब्द बुद्धिबलम. शिकला होतात, कंदुकम म्हणून एक शब्द शिकला होता, आठवतंय का? कंदुकम. हा चेंडू. म्हणजे बॉल. हा बॉल. हा. मग अहम बुद्धिबल कंदुकम क्रीडामी. क्रीडा. राईट. पण आता इथे बुद्धिबळ म्हणायचं असेल तर काय म्हणणार? अहम बुद्धिबलम क्रीडसी. बुद्धिबल हा तर आता बल हा शब्द नपुसकलिंगी आहे, बरोबर. हा अहम बुद्धिबलम क्रीडामी. क्रीडामी. अहम क्रीडामी. बुद्धिबलम क्रीडामी. बरोबर. द्वितीयत कर्म घातलेलं आम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला. हा हा. कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयत. ठीक आहे. आता तरी कर्म द्वितीयत, मग पुढे पुढे आपण बघत जाऊयात कसं कसं ते बदलतं. हा पुढचं कोण घेत आहे आता? कल्पनाताई उबाळे. त्वम किं वदसि किं वदसि सुभाषितं वदामि. हा त्वम किम वदसी म्हणजे तू काय म्हणतोयस? अहम सुभाषितम वदामी. बरोबर. ठीक बरोबर आहे. आहे ना सर? हो हो. आता मी तुम्हाला 1च मिनिट देतोय, पण हे सगळे शब्द पटापट लिहून घ्या, कारण की हे आपल्याला याची वाक्य तुम्हाला गृहपाठ देतोय मी, ही घरी बनवून आणायची आहे. म्हणजे याच्या वेगवेगळ्या शब्दांबरोबर जोड्या जुळवायच्या आणि वाक्य बनवायची. एक मी करून दाखवतो तुम्हाला. अहम सत्वरम करोमी. म्हणजे मी काहीतरी करतोय पण मी ते लवकर करतोय. किंवा सह सत्वरम गच्छति. म्हणजे प्रत्येक कॉलम मधलं एक एक शब्द मी निवडला आणि वाक्य बनवलंय. तर जेवढी तुम्हाला जमवता येतील तेवढी जमवायची आहेत, आणि गृहपाठ तुम्ही हाताने जरी केला तुमच्या वहीमध्ये तर त्याचा फोटो टाकायचा आहे ग्रुपमध्ये प्रत्येकाने. जमू शकेल? हो हो सर. सर. हा त्याचा ठीक आहे. मराठीत अर्थ पण लिहायचा का? तुम्हाला पाहिजे तर अर्थ लिहा, नाही लिहिला तरी आम्हाला तुम्हाला वाक्य बनवता येते की नाही हे बघायचंय. अच्छा. कारण की याच्यामध्ये काही फार मोठी अवघड नाहीये अनुवाद करणं मराठीत. ठीक आहे. सत्वरम म्हणजे काय? सत्वरम म्हणजे सत्वरमच लवकर, पटकन. लवकर. ओके. सगळ्या वाक्यात सत्वरमच येईल सर. नाही का? नाही. त्वम किम आता मी बोललो नाही, पण सहा किम करो पठती असं वाक्य बनू शकतो. तो काय वाचतो? तो पुस्तक वाचतो. किम किम करोमि. पण जर का तुम्ही सह किम गच्छती म्हणलात तर ते चुकीचं होईल, कारण तो काय जातो नाही, बरोबर वाटत नाही. बरोबर आहे. हो. हा अहम सत्वरम करोमि. सह कुत्र गच्छती हा प्रश्न होऊ शकतो. पण किम वापरून आपण सह बरोबर वापरलं तर आपल्याला गच्छती नाही होणार, वाक्य बरोबर होणार नाही. बरोबर. आपल्याला वाक्यामध्ये अर्थ पण पाहिजे ना, नाहीतर निरर्थक बोलण्यासारखं होईल.
ठीक आहे. तर अशा रीतीने आपला पाठ 1 संपलाय. सर, आपण आता हा बोला. सह किम पठती पठती होईल. सह किम पठते असं हा होईल का? बरोबर होईल ना, नक्कीच होईल. तो काय वाचतो किंवा तो काय शिकतो, बरोबर वाक्य आहे प्रश्नार्थक. ठीक आहे. आतापर्यंत काही आहे ह्याच्यावर काही शंका आहेत का पाठ क्रमांक 1 वर? आणि मी काय करणार आहे, आता पाठ आपला संपतोय ना, तर मी तुम्हाला हा जो पाठ आहे याच्या पीपीटी आतापर्यंत जे आपण शिकलो त्या सगळ्याच्या सगळ्या मी पीपीटी हा वर्ग संपल्यानंतर लगेच पाठवून देईन. म्हणजे तुमच्याकडे पाठ एक धडा 1 च्या सगळ्या पॉवर पॉइंट राहतील. बरोबर? हो. हो सर. तर गुगल हा ड्राईव्ह वर सरांनी टाकले ते हा गुगल ड्राईव्ह ज्यांना प्रारंभ. सगळ्यांना हा. ऍक्सेस सगळ्यांनी केलेला आहे का आणि सगळ्यांना मिळतोय का तो ऍक्सेस? पहिले नाही. टाकलेले आहेत कालपासून नाही. कालपासून नाहीये म्हणजे काल पाठ क्रमांक 1 मी नाही, स्वतःच पाठ बघितलेला आहे. काल क्रमांक एक. आता आहे, नवीन आहे. पासून नाही आहे. आहे. आहे 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 सगळं आहे. जे हो का? वर्गात धडा पूर्ण जर हा. झाला असेल ना, तर आम्ही गुगल ड्राईव्ह वर तो धडा ठेवतो हम्म. आणि सगळ्यांनी तिथनच घ्यायचा आहे. आम्ही आता वर्गामध्ये पाठवणार नाही आहोत अटॅचमेंट्स. ठीक आहे. आपण आता पुढच्या याला जाऊ. मग भाग म्हणजे प्रारंभ मध्ये दुसरा धडा आपण आता बघणार आहोत. ते मी ओपन करतो तो. ठीक आहे. द्वितीय पाठ. ठीक आहे. दुसरा धडा प्रारंभ भाग 1. मगाशी कोण झालं होतं? वैजंतीताई नाही माझ्या ते विद्याताई तेंडोलकर झाल्या होत्या आणि आपण हो. कल्पना मी असेल कपिलजी बहुतेक. अबशंकर. मी असेल बहुतेक. कोण म्हणतात मी म्हणजे? नाही नाही सर, माझं लता झालंय कुलकर्णी. आता कल्पना उबळेचं, आता कपिल सरांचं. लता नाही, लता कुलकर्णी असेल. नाही लताताई तुम्ही एकदम छायाताई नंतर आहात आणि हो माधवीताई हो. धशांच्या आधी आहात. हो. ओके. हा आता तुम्ही नाही आहात. कल्पनाताई उबाळे आहेत का? हो सर, माझं आत्ताच झालंय. झालंय ना, मग ठीक आहे. मग कपिलजीच आता आहेत परत आता. वाचू का मी? नाही नाही आता मग हा. कपिलजी. अहम सूर्यम पश्यामि. हा बघा. मी पाहतोय. हा मी सूर्य मी पाहतोय. सूर्य बघा पाहतो. सूर्यम, मी सूर्याला पाहतो. द्वितीय विभक्ती आहे बरोबर. द्वितीयची प्रत्यय असतात काय आहेत? स लाते सला नाते. आता हे मराठी व्याकरण आहे, हे मला मराठीतच तुम्हाला समजावून सांगायला लागेल. इथे मी इंग्लिश मध्ये तुम्हाला नाही समजू शकत. कारण एक म्हणजे मी स्वतः इंग्लिश मध्ये व्याकरण कधीही शिकलो नाही. रुपालीताई. किम त्वम सूर्यम पश्यसी. हा तू सूर्य काय पाहतोस का पाहतोस? का नाहीये. नाही काय 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 पाहतोस? काय तू सूर्य बघतोस हा बरोबर. ओके. आपण असं म्हणतो. सूर्य बघतोस. हा हा पुढचं रुपालीताई झाल्यात. सुकेशाताई. मनुष्यः प्रतिदिनं सूर्य पश्यति. ताई सूर्य नीट वाचा बघा काय दिसतंय तुम्हाला? सूर्यम. सूर्यम, कारण की तिथे अनुस्वार आहे म्हणा. आपण अनुस्वार अनुस्वार याच्यावर- गाळायचा नाहीये. हा. तर याच्यातलं दिसत नाही लवकर तो. अजून जरा मोठं करू का किंचित? नाही ठीक. नाही चालेल सर, ते याच्यावरचा रफारवरचा जो आहे ना तो लवकर दिसत नाही, बाकी दिसतात. आणि मी थोडस अजून जरा रफार मोठं मध्ये करतो. आहे ना बारीक. बघा आता जरा बरं वाटतंय का? हो हो, आता सर. दिसतंय. हा ठीक आहे. मनुष्यः प्रतिदिनं सूर्यं पश्यति. हा मनुष्य
हा तर सूर्य पाहतो. पाहतो, बरोबर आहे. सुधाताई पहिल्यांदाच येतात, त्यांचं स्वागत या वर्गात. सुधाताई, पुढचं वाक्य कराल? हो सर. सूर्यस्य प्रकाशः. हा, सूर्यस्य प्रकाशः. सूर्यस्य प्रकाशः. सूर्यापासून प्रकाश. सूर्यापासून आहे का? स्य म्हणजे षष्ठी आहे, बरोबर. रामस्य दासोऽस्म्यहम् आपण शिकलो ना रामो राजमणीमध्ये. मग रामस्य म्हणजे षष्ठी विभक्ती होती, म्हणजे चाचीचे चेच्याची हे प्रत्यय आहेत. सूर्यस्य म्हणजे सूर्याचा प्रकाश. ओके, सूर्याचा. पुढे पाचवं कोण घेतात? छायाताई येत. सूर्यस्य प्रकाशे पठामि. ताई परत एकदा वाचा, तुम्ही चुकीचं वाचलेत. सूर्यस्य प्रकाशे पठामि. बरोबर आहे, तुम्ही पहिल्यांदा सूर्यस्य म्हणला होता म्हणून मी तुम्हाला परत सांगितलं. हो सर, चुकलं होतं माझं, लक्षात आलं. हा बस, लक्षात येणं महत्वाचं आहे. हो, सूर्याचा प्रकाश पठामी नाही, लक्षात नाही आलं. सूर्य. हा, म्हणून तुम्ही आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी रामो राजमणीचा शांतपणे नुसता श्लोक नाही म्हणायचा, भक्ती नाही करायची, त्या भक्ती बरोबर त्याच्यामधल्या विभक्ती पण आता आपल्याला करायच्या. हो सर, प्रकाशात येणार. सूर्यस्य प्रकाश, सूर्याच्या प्रकाशात वाचतो, कारण की सूर्यस्य म्हणजे षष्ठी विभक्ती, प्रकाशे म्हणजे सप्तमी. सूर्याच्या प्रकाशात वाचतो, बरोबर. रामे चित्तलय सदा भवतु मे. रामे प्रकाशे सप्तमी, बरोबर आहे. हो. हा जो श्लोक आहे ना, हा तुम्हाला झोपेत जरी कोणी उठवलं ना तरी पटकीने म्हणता आला पाहिजे आणि सांगता आला पाहिजे की कुठली विभक्ती मी म्हणली. हो, हा मूळ पाय आहे आणि सरांनी हे तुम्हाला 2-2, 3-3दा समजावून सांगितलं होतं त्या दिवशी. हो सर. हा, म्हणजे जेव्हा सर आपल्याला 1-2-3 वेळेला सांगत असतात तेव्हा त्याला काहीतरी मोठा अर्थ असतो. हा, पुढे चला, लताताई घ्या. बालकः सायंकाले न पठति. हा, मुलं संध्याकाळी. नाही, मुलं आहेत का? मुलं आहेत का? मुलगा सायंकाळी. हा, बालक हा पुल्लिंगी मुलगा आहे आणि एकवचनी आहे. सायंकाळी वाचत नाही. बरोबर आहे, वाचत नाही किंवा शिकत नाही, काही म्हणा. हा, पुढे कोण आहेत आता? अपर्णाताई आहेत. मी बालकः तत्र क्रीडति. मुलगा तेथे खेळतो. हा, किंवा बालक तेथे खेळतो असंही चालतं बर का. पण बालक तेथे खेळतो बर का, तो म्हणजे पुल्लिंगी वापरायचं. हो. हा, आपल्या मराठीमध्ये मूल तेथे खेळतं आपण नपुंसकलिंगी पण वापरतो, पण खरं तसं नसतं, त्या मुलाला काहीतरी लिंग असतं. हा, त्यामुळे ही अशी चूक नका करू. नंतर माधवीताई दळवी आहेत. पुत्र त्वं सायंकाले क्रीडसि. तू काय संध्याकाळी खेळतोस? तू कुठे संध्याकाळी खेळतोस? हा, संध्याकाळी हे कालवाचक आहे आणि ती सप्तमी आहे, सायंकाले. पुत्र म्हणजे कुठे, अव्यय आहे. त्वं कर्ता आहे, प्रथम आहे, आणि क्रीडसी क्रियापद आहे. हा, तू संध्याकाळी कोठे खेळतोस? बरोबर. हा, पुढे आहेत वैजयंतीताई जोशी. अहम वृद्धः अतः न क्रीडामि. मी वृद्ध अतः वृद्ध झाल्यावर नाही, मी वृद्ध आहे. हे जे क्रियापद आहे हे अध्यारोत आहे, म्हणून खेळत नाही. म्हणून मी खेळत नाही. अहम वृद्धः
अतः हा. न क्रीडामि. हा अच्छा. म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे वाक्य असं असतं, अहम वृद्धः अस्मि अतः न क्रीडामि. हा. अस्मि हे जे वृद्ध क्रियापद आहे. आहे ते तुमचं अजून व्हायचंय, कारण की ते थोडस अवघड क्रियापद आहे चालवायला, आणि म्हणूनच ते त्यांनी आता अध्यारूप ठेवलेलं आहे. बरं, आपल्याकडे 8 मिनिटं आहेत आणि आपण फक्त दुसऱ्या स्लाइड वर आहोत. आपण खूप स्लो चाललेलो आहे. विद्याताई. मी वृद्ध अहम आहे म्हणून खेळत नाही. बरोबर. हा. पुण्यात विद्याताई तेंडोलकर. अहम असत्यम न वदामी. मी असत्य बोलत नाही. बघा, हे मोठं वाक्य आहे. दररोजच्या आयुष्यात आपण हा प्रश्न कायम आपल्याला विचारायचं, हे वाक्य म्हणायचं. पुढे मी खोटं बोलत 11वं, कल्पनाताई उबाळे. की किम त्वम असत्यम वदसी. तू खोटे का बोलत आहेस? काय आहे का? किमचा अर्थ काय आहे? काय काय तू खोटं बोलतोस? हा हा, सॉरी सर. काय तू हा, खोटं बोलतोस? बरोबर आहे. आपल्याला आयुष्यात कोणी हा प्रश्न विचारता कामा नये, बरं का. आपल्याला जर का प्रभू श्रीरामांसारखं सत्यवादी व्हायचं असेल तर. हो सर. हा. 12वं, कपिलजी. देवः सदा सत्यम वदति. हा. देव नेहमी खरं बोलतो. हा, नेहमी आणि सदा हा देखील शब्द मराठीत आहे. देव सदा खरं बोलतो. रुपालीताई पुढे 13वं वाक्य. शिक्षकः पुस्तकं पठति. शिक्षक पुस्तक वाचतो तसं, पण आपण मराठीमध्ये आदरार्थी म्हणतो, त्यामुळे वाचतात म्हणू. नाही, आता एक लक्षात घ्या, संस्कृत मध्ये आपण तो म्हणतो. हा, तेच म्हणजे त्यामुळे इथे मग वाचतो असं होईल. वाचतोच म्हणायचंय, कारण की संस्कृत मध्ये बघा, तुम्ही वाल्मिकींचं रामायण काढा, तिथे रामाला रामच, राम गेला, राम आला, सीता आली, सीता गेली, असंच वाल्मिकी ऋषी पण म्हणलेले आहेत. बरोबर. हा, गीतेत देखील कृष्ण म्हणाला, म्हणजे कृष्ण म्हणाले होत नाही. शिक्षक पुस्तक वाचतो. म्हणजे बघायला गेलं तर पूर्वीचं संस्कृत हे इंग्लिश भाषेशी जास्त जवळच आहे, मी म्हणेन. इंग्लिश मध्ये जसं अरे तुरे करतात, आणि आदरार्थी बोलायच्या वेगळ्या पद्धती आहेत, पण त्या नंतर आहेत. ठीक आहे. 14वं वाक्य, सुकेशाताई. किम त्वम उद्याने पढसी. पढसी आहे का? बोलताच येत नाही. पठसी म्हणा, परत वाक्य म्हणा. किम त्वम उद्याने पठसी. हा, बरोबर. म्हणजे काय आता मराठीत सांगा. उद्यानात वाचतोस का? काय तू उद्यानात वाचतोस? उद्यानात वाचतोस का? का नाहीये? काय काय म्हणलं मी? काय तू उद्यानात वाचतोस? काय तू उद्यानात उद्यानात होईल ते. हा, उद्याने आहे ना, त्यामुळे सप्तमी विभक्ती आहे. रामे चित्तलय सदा भव तुम्ही. बरोबर. रामे सप्तमी होती. हा. 15वं, सुधाताई वलंडीकर. अहम उद्याने न पठामि. मी उद्यानात नाही वाचत. किंवा मी उद्यानात वाचत नाही. हा, मी उद्यानात वाचत नाही. हा, कारण की संस्कृत मध्ये शब्दांचा क्रम आपण बदलू शकतो, पण मराठीमध्ये मात्र आपल्याला एक ठराविकच शब्दक्रम ठेवावा लागतो, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो, किंवा टोन बदलला तर त्यातनं प्रतीत होणारा अर्थही बदलतो. ओके. हा, ठीक आहे. पुढे छायाताई. हो सर. अहम विद्यालये पठामि. मी विद्यालयात वाचते. अगदी बरोबर. विद्यालयात. तुम्ही छान ओळखलत सप्तमी विभक्ती. लताताई. अहम गृहे प्रतिदिनं पठामि. मी दररोज घरी वाचते. बरोबर. हा, वाचते म्हटलं तरी चालेल, कारण की स्त्रिया ज्या असतील त्या वाचते वाचतो. हा, आपण ताई.
सः जलं पिबती. तो पाणी पितो. हा, आता आपण तो पाणी पितो म्हणतो, पण जर का आपण अगदी पाण्याला सूक्ष्म लक्षात पितो. पाण्याला पितो, हम्म. तर मी आता तुम्हाला काय म्हणेन की आपण जरी उत्तर लिहिताना मी पाणी पितो असं म्हणलं ना, तरी कंसामध्ये मी पाण्याला पितो असं, कंसामध्ये पाण्याला असं लिहित जा यापुढे. हो चालेल. हा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये बसायला पाहिजे की जल हे द्वितीय विभक्तीत गेलं पाहिजे. हो चालेल सर. हा, किंवा इथे देखील बघा, मी घरात दररोज वाचतो. हो. बोली मराठीमध्ये आपण घरी म्हणतो. घरी म्हणतो. हा, आणि तसं बघायला गेलं तर तो बरोबर आहे, कारण तुम्हाला सांगतो सप्तमीचे प्रत्यय काय आहेत, त ई आ, त्यातला जो ई जो आहे ना, तो घर अधिक ई घरी, म्हणून तो बरोबर होतो. सप्तमीचा प्रत्यय त ई आ, घरात किंवा घरी दोन्ही चालू शकतं. ठीक आहे, पुढे 19. माधवी ताई दळवी, बरोबर. त्वं किं दुग्धं पिबसि. त्वं किं दुग्धं पिबसि. काय तू दूध तू पितोस? काय दूध पितोस. काय तू दूध पितोस. ठीक आहे, काय तू दूध. हा, नंतर कोण येतात, वैजयंती ताई जोशी. अहम मधुरम दुग्धम पिबामी. मी गोड दूध पिते किंवा पितो. बरोबर, पितो किंवा पिते, बरोबर. भोजन. इथे लक्षात आलं का तुमच्या, दुग्धम द्वितीय विभक्ती आहे, कर्म आहे, आणि मधुरम हे त्याचं विशेषण आहे म्हणून तेही द्वितीय विभक्तीत गेलं. मधुरम दुग्धम. ठीक आहे. हो. हा, 21वा आता विद्याताई तेंडुलकर. काय सहा भोजनाय शीघ्रम गच्छति. तो जेवायला लवकर गेला. बरोबर, जातो जातो, गेला भूतकाळातला आहे का नाही, हा, जातो जातो, तो जेवायला लवकर जातो. आता बघा, भोजनाय चतुर्थी विभक्ती आहे बघा, बरोबर आहे. हो. आपण म्हणतो ना, कृष्णाय नमः, कृष्णाला नमस्कार, किंवा आणि ते कसं, रामाय तस्मै नमः, बरोबर. रामाय म्हणजे रामाप्रती, चतुर्थी विभक्ती काय आहे, सलाते सलानाते, आणि त्याचा अर्थ रामासाठी किंवा रामाप्रती असा पण होतो. ठीक आहे, पुढचं 22वं वाक्य वैजयंतीताई जोशी. झालं ना, ओके. मग कल्पनाताई उबाळे. न गच्छसी त्वं भोजनाय. तू जेवायला जात नाहीस का. हा, म्हणजे का हे अध्यारूत आहे, तू जेवायला जात नाहीस. हा, तू जेवायला जात नाहीस. हा, प्रश्नार्थक आहे, बरोबर. पुढचं कपिलजी. अहम अध्यापकेन सह उद्यानम गच्छामि. हा, बघा, अध्यापकेन म्हणजे तृतीया विभक्ती, आणि सह, मी तुम्हाला मगाशी बोलताना म्हणलो होतो, सहला तृतीयेची अपेक्षा असते. मी शिक्षकाबरोबर उद्यानात जातो.